प्रत्येक कुटुंबामध्ये एक व्यक्ती मात्र अशी असते की सगळं कुटुंब त्या व्यक्तीला तुझं काही खरं नाही, तू वेडा आहेस, तुझं काही भलं होणार नाही, सतत ह्याच गोष्टी बोलत असतात. ती व्यक्ती त्या ठिकाणी वैतागून जाते हे ऐकू ऐकू. कारण आपण नेहमीच त्या व्यक्तीवर जर अशा निगेटिव्ह बाबींचा जर भडीमार करत असू, तर एक दिवस ती व्यक्ती त्या ठिकाणी निश्चितच पागल झाल्याशिवाय राहत नाही. परंतु आपण असं का बोलत नाही, आपण पॉझिटिव्ह का बोलत नाही त्या व्यक्तीविषयी? तू निश्चितच तुझं चांगलं भविष्य आहे. तू जर काम केलंस, तू जर यथोचित परिश्रम केलेस, तर तू यशस्वी होशील. कारण यश तुझ्या मनगटामध्ये आहे. तुझ्यामध्ये आत्मविश्वास आहे, तीव्र इच्छाशक्ती आहे. त्या जोरावर त्या ठिकाणी तू यशस्वी होतील. परंतु आपण आपल्या कुटुंबाचा जर आपण दैनंदिन विचार केला, प्रत्येक कुटुंबामध्ये अशी व्यक्ती असतेच. आपला मुलगा, मुलगी, पत्नी, आई, कुणाला तरी आपण ती दूषणं देत असतो. परंतु त्याचा विचार आपण करायला पाहिजे. जर सतत निगेटिव्ह त्या व्यक्तीकडे आपण वेव्हज पाठवत असू, तर निश्चितच ती व्यक्ती निगेटिव्ह त्या ठिकाणी होणार. आणि जर आपण पॉझिटिव्ह वेव्हज पाठविल्या, तर नक्कीच ती व्यक्ती त्या ठिकाणी पॉझिटिव्ह होणार. म्हणून सतत घरामध्ये दैनंदिन जीवनात पॉझिटिव्ह बोला. आपल्या घरामध्ये चैतन्य निर्माण होईल, पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागतील. नमस्कार.